अल्पवयीन मुलीवर दबाव टाकून अत्याचार करत बनवला व्हिडिओ। तणावात मुलीने उचलले टोकाचे पाऊल। आटपाडी तालुक्याच्या एका गावात अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। 4 तरुणांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने गळफास घेतल्याची मंगळवारी पोलीस तपासात उघड झाले आहे। या प्रकरणी राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। यापैकी रामदास गायकवाड याला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत। राजू गेंड यालाही पोलिसांनी अटक केली आहे। त्याला न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ गावात कडकडीत बंद पाळला। तसेच पोलिसांच्या भूमिकेच्या निषेधार्थ दिवसभर पोलीस ठाण्यासमोर तळ ठोकला होता। पोलीस ठाणे व घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की पीडित मुलगी कुटुंबासोबत शेतात राहत होती। ती गावातच माध्यमिक शाळेत शिकत होती। तिने घरात सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याआधी रात्री मुलीने वडिलांना मुलाकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती। दुसऱ्या दिवशी ती तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणार होती। मात्र त्याआधीच तिने घरात गळफास घेतला आणि पोलिसांना भेट देऊन घटनास्थळी पंचनामा केला व आत्महत्येचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या चौघावर गुन्हा दाखल झाला आहे। अधिक तपास आटपाडी पोलीस करीत आहेत।